यासाठी आपण 1 वाटी वरईचा तांदूळ म्हणजेच भगर घेतलेली आहे। तर छान अशी ही भगर वरईचा तांदूळ छान निवडून घ्यायचा। छोटे 2 चमचे साबुदाणा घालायचा आणि पाणी घालून छान 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं। धुवून झाल्यावर या तांदळामध्ये पाणी घालायचं आणि किमान 30 ते 40 मिनिटं तरी हा तांदूळ आणि साबुदाणा चांगला भिजला पाहिजे। चांगलं भिजल्यावर आता यातील पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला, पाणी ठेवायचं नाही अजिबात। तांदूळ आणि साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा। त्यानंतर यात मीठ घालायचं चवीनुसार किंवा सेंधव मीठ, 2 छोटे चमचे दही घालायचं। तर आता मी यासाठी हिरवी मिरची घेतलेली आहे आणि ह्या हिरव्या मिरचीला आता सुरीच्या साहाय्याने याप्रमाणे थोडी छेद करून घेते आणि आता ही हिरवी मिरची आपल्याला भाजून घ्यायची गॅसवर डायरेक्टली। मिरची भाजल्यामुळे कच्चापणा जो आहे, ती कच्ची चव असते मिरचीची, ती आपल्याला या डोशामध्ये जाणवणार नाही किंवा अशीही घालू शकता आपल्या आवडीनुसार। यामध्ये वाटून घ्यायची आहे। तर हे वाटत असताना आपल्याला यामध्ये 2 चमचे सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं किंवा डेसिकेटेड कोकोनट कुठलंही नारळ असेल तर ते आपण घालू शकता यामध्ये। तर ते छोटे 2 चमचे घालते आणि आता हे सर्व मिश्रण बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर असं हे बॅटर आपलं बनवून तयार झालेलं आहे। काढून घ्यायचं आणि जर आपल्याला घट्ट वाटत असेल तर यामध्ये थोडं पाणी घालू शकता। आता हे बॅटर काढून झाल्यावर 10 मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे। 10 मिनिटासाठी आपण हे पीठ झाकून ठेवलेलं होतं। आता एकदा मिक्स करून घ्यायचं। जर आवश्यकता वाटली तर यामध्ये थोडं पाणी आपण ॲड करू शकता। साधारण आपण जसा डोसा बनवतो आणि त्याचं पीठ असतं त्या पिठाप्रमाणे हे पीठ थोडं तयार करून घ्यायचं। आणि हो, आपल्याला जर यामध्ये जिरं किंवा कोथिंबीर घालायची असेल तर तीही आपण घालू शकतो। तव्याला थोडं तेल लावून घ्यायचं। आता थोडं पसरवून झाल्यावर यावर थोडं तेल घालायचं किंवा तूप। आणि उपवासासाठी जेव्हा आपण तेल वापरतो तेव्हा ते शेंगदाण्याचं वापरावं किंवा तूप वापरावं, नाहीतर इतर तेल जे असतं ते बऱ्याच वेळा सोयाबीन किंवा तांदळाचं असतं आणि ते उपवासाला चालत नाही। तर चला आता आपण आता छान दोन्ही बाजूने हा जो कोकोनट डोसा आहे तो शेकून घेतलेला आहे। मस्त तयार होतो। याला आपण डोसा म्हणू शकता, पोळी म्हणू शकता किंवा काही नाव देऊ शकता। तर आता हा गरमागरम उपवासाचा कोकोनट डोसा आपण चटणी बरोबर खाऊ शकता किंवा बटाट्याच्या भाजी बरोबर। तर यासाठी आपल्याला 1 वाटी वरईचा तांदूळ लागणार आहे। चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि 10 मिनिटं भिजू द्यायचं आहे पाण्याने। 1 वाटी तांदळासाठी 2 वाटी पाणी घेते आणि आता हे पाणी गरम करायला ठेवायचं आहे आपल्याला। पाणी गरम होत आहे तिथपर्यंत 1 चमचा तेल गरम करायला घालायचं। तेल गरम झाल्यावर थोडे शेंगदाणे तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहे। थोडे शेंगदाणे घेतलेले याप्रमाणे हे शेंगदाणे चांगले तळून झाल्यावर यावर थोडंसं मीठ घालायचं, अगदी थोडं। आणि आता हे शेंगदाणे आपल्याला साईडला काढून घ्यायचे आहे। आता शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये थोडंसं चिमूटभर जिरं घालायचं। आपल्याला जर उपवासाला चालत असेल तर घालू शकता, नाही घातलं तरी चालेल। हिरवी मिरची मोठी टाकून घेतलेली। मिरची थोडी परतवून झाल्यावर यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। त्यानंतर एक छोटा कापून घेतलेला बटाटा, कच्चा बटाटा आहे हा, साल काढून घेतलेला आहे। 1 मिनिटासाठी तेलावर बटाटा चांगला परतवून घ्यायचा। तर आता यामध्ये धुवून घेतलेला वरईचा तांदूळही आपल्याला तेलामध्ये किंवा तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे। आपण उपवासासाठी जेव्हा पदार्थ बनवतो त्यावेळेला आपण शेंगदाण्याचं तेल किंवा तुपाचा वापर करावा। आता ही वरई चांगली तेलावर भाजून घ्यायची। तर याप्रमाणे आपण हा वरईचा तांदूळ तेलावर छान परतवून घेतलेला आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी घालायचं। पाणी घातल्यावर छान मिक्स करून घ्यायचं आणि आता यावर झाकण ठेवून 1 वाफ काढून घ्यायची। 1 वाफ काढून घेतलेली आहे। मस्त सुटसुटीत असा हा वरईचा चटपटीत असा हा भात तयार झालेला आहे। 2 चमचे जाडसर कुटून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट, शेंगदाणे भाजून याचं कूट तयार करून घ्यायचं। हे 2 चमचे घालायचे आणि मिक्स करून घ्यायचं। आणि आपण जे शेंगदाणे तळून घेतलेले आहे ते आपण वरतून यावर घालून ते खाऊ शकता। छान क्रंची लागतात। जर आपण यामध्ये टाकले असते तर ते मऊ झाले असते।
तर यासाठी अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहे मी वरळीचे, आणि हे तांदूळ पाण्यामध्ये 20 मिनिटं अगोदर भिजत घातलेले आहे. त्याचबरोबर 4 बदामही भिजत घालून घेतले पाण्यामध्ये. हे सर्व फक्त 20 मिनिटं अगोदर केलेलं आहे. तर आता ह्या बदामाची साल काढून घ्यायची, तांदूळातील पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला. तर धुवून घेतलेले हे वरळीचे तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घालायचे, यातील पाणी काढून टाकायचं आणि यामध्ये भिजवून घेतलेले 4 बदाम घालायचे, त्याची साल काढून घ्यायची. त्यानंतर एक हिरवी वेलची याप्रमाणे फोडून घ्यायची आणि ही घालायची आणि यामध्ये थोडं पाणी घालायचं. अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे, तर यातील थोडं पाणी यामध्ये घालते आणि आता हे थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. तर आता हे वाटून घेतलेलं आहे, खूप बारीक वाटायचं नाही, थोडं जाडसर ठेवायचं. आणि आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. एका ग्लासाला थोडं कमी दूध घ्यायचं, याप्रमाणे बघू शकता थोडं कमी आहे. आणि शिल्लक राहिलेलं अर्धी वाटी पाणी घेतलं होतं आपण, यातील थोडं पाणी शिल्लक आहे, तर ते पाणीही घालायचं आणि दूध घालायचं. तर आता ही खीर करताना जेव्हा आपण पातेलं किंवा कुठलंही भांडं घेणार, तर ते भांडं गरम झालेलं नको असावं. अगदी गॅस ऑन केल्याबरोबर हे जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे ते त्या भांड्यामध्ये घालायचं, त्यामुळे गुठळ्या होणार नाही. आणि आता गॅसची फ्लेम मीडियम करून 3 ते 4 मिनिटासाठी सतत ढवळत राहायचं आहे, मीडियम टू लो फ्लेमवर, म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाही. आणि यातील जो वरईचा तांदूळ आहे तो छान शिजेल, त्याला थोडी चमक येते. साखर घालायची. आता मी 3 चमचे साखर घालते यामध्ये. आपण आवडीनुसार कमी जास्त साखर यामध्ये घालू शकता. जर आपल्याला खीर घट्ट वाटली तर पाणी किंवा थोडं दूध ॲड करू शकता. अगदी झटपट होते ही खीर. कुठलीही एकादशी असेल तर त्यावेळेला आपण ही वरईची खीर खाऊ शकतो. यामध्ये थोडा सुकामेवा घालायचा आवडीनुसार. यासाठी मी 2 वाट्या साबुदाणा भिजत घातलेला आहे 4-5 तास अगोदर. आणि हा भिजवून घेतलेला साबुदाणा हा बाउलमध्ये घालायचा. साबुदाणा भिजवून झाल्यावर त्याला मोकळा करून घ्यायचा अगोदर. यामध्ये एक हिरवी मिरची बारीक कापून घालायची. मिरची कापताना मात्र बारीक कापायची, म्हणजे मध्येच खाताना छान थोडासा तिखटपणा जाणवला तर साबुदाणा वडा खायला छान वाटतो. अर्धा चमचा लाल मिरची पावडर, जाडसर कुटून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट छोटे 4 चमचे, एक मोठा बटाटा उकडून घेतलेला. तर हा बटाटा किसायचा नाहीये, फक्त मॅश करायचा हाताने. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. आपल्याला जर कढीपत्ता किंवा आलं यामध्ये घालायचं असेल तर ते आपण घालू शकता. हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं, चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. थोडा गोळा व्हायला पाहिजे याचा. आणि लक्षात असू द्या, हे पीठ मिक्स करत असताना याला खूप पाणी लावायचं नाही, नाहीतर मग जो आपण साबुदाणा वडा करतो तो फार चिकट होतो. आणि तळ हाताने फक्त थोडा प्रेस करायचं याप्रमाणे आकार देऊन. आणि यासाठी तेल चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम कमी करायची. आणि आता हे वडे आपल्याला तळून घ्यायचे. आणि आता हाय टू मीडियम फ्लेमवर हे वडे आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहे, छान कलर बदलेपर्यंत. तर आता आपल्याला बघता येईल हे वडे छान तळून झालेले आहे आणि मस्त असे टम्म फुगतात. हे वडे क्रिस्पी होतात, ऐकू शकता आपण. एक चमचा तेल गरम करून घ्यायचं. यामध्ये जाडसर कुटून घेतलेली लाल मिरची घालायची 1 चमचा, थोडीशी परतवून घ्यायची. यामध्ये 2 उकडून घेतलेले साल काढून घेतलेले बटाटे घालायचे. चवीनुसार मीठ घालायचं. आणि खमंग अशी बटाट्याची झटपट उपवासाची भाजी बनून तयार झाली.